नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे अधिकृत फेसबुक पेज हॅकरकडून हॅक, सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल। राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे फेसबुकवरील अधिकृत फेसबुक पेज अज्ञात हॅकरने दिनांक 29 मे 2025 रोजी रात्री हॅक केले आहे। याबाबत सातारा पोलिसांच्या सायबर सेलकडे मंत्री भोसले यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून रीतसर तक्रार दाखल करण्यात आली आहे। दरम्यान संबंधित हॅकरवर कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। हॅकरचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे। या पेजवर आक्षेपार्ह पोस्ट अथवा मजकूर पडल्यास त्याकडे कोणीही लक्ष देऊ नये असे आवाहन जनसंपर्क अधिकारी अमर मोकाशी यांनी शुक्रवारी दुपारी 3:30 वाजता केले आहे। असंख्य फॅन फॉलोईंग असलेल्या मंत्री भोसले यांच्या या फेसबुक पेजवर दररोज मंत्री भोसले यांच्या चालू घडामोडी, कार्यक्रम, बातम्या आणि घडामोडी प्रसिद्ध केले जाते। यापूर्वी ऑगस्ट 2023 मध्ये हे पेज हॅकरने हॅक केले होते। काही महिन्यांपूर्वी हे पेज रिकव्हर करून त्याचा ॲक्सेस मिळवण्यात सातारा पोलिसांच्या सायबर सेलला यश आले होते। त्यानंतर सदर पेजवर मंत्री भोसले यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून अधिकृत पोस्ट व मजकूर प्रसिद्ध केला जात होता। दरम्यान गुरुवार दिनांक 29 मे 2025 रोजी रात्री पुन्हा हे पेज हॅक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर जनसंपर्क कार्यालयाकडून रीतसर तक्रार सातारा पोलिसांच्या सायबर सेलकडे करण्यात आली आहे। या पेजवर कोणतीही अनधिकृत आक्षेपार्ह पोस्ट पडल्यास त्यास संबंधित हॅकर जबाबदार असेल। तसेच अनधिकृत आक्षेपार्ह पोस्ट अथवा मजकूर पडल्यास मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कार्यकर्ते, प्रेमी, फॅन्स, नागरिकांनी त्यावर कसलीही प्रतिक्रिया देऊ नये असे आवाहन जनसंपर्क कार्यालयाकडून करण्यात आले आहे। पोलीस हॅकरचा शोध घेत आहेत। पेज हॅक झाल्याने या पेजवर पडणाऱ्या पोस्ट किंवा मजकुराशी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले अथवा त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा कसलाही संबंध नाही। त्यामुळे सदर पेजवर आक्षेपार्ह पोस्ट पडल्यास नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कार्यकर्ते, प्रेमी, फॅन्स व नागरिकांनी लक्ष देऊ नये असे आवाहन जनसंपर्क अधिकारी अमर मोकाशी यांनी केले आहे। फलटण पंढरपूर रेल्वे प्रकल्पासाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट। राज्य शासनाचा 50% हिस्सा भरण्यासाठी सादर केले निवेदन। फलटण पंढरपूर रेल्वे प्रकल्पासाठी राज्य शासनाने 50% हिस्सा भरण्यास मंजुरी देण्यासाठी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शुक्रवारी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास मुंबईत मंत्रालयात भेट घेऊन निवेदन सादर केले। सदरचे प्रकल्प हे केंद्र सरकार व राज्य सरकारच्या संयुक्त कंपनीने करण्याचे ठरले होते। त्याप्रमाणे सदरच्या प्रकल्पासाठी राज्य शासनाचा 50% हिस्सा केंद्र सरकारला देण्यासाठी तात्काळ मंजुरी देण्यात यावी अशी विनंती खासदार मोहिते पाटील यांनी केली। सदरचा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होईल व त्याचा लाभ नागरिकांना होईल असे निवेदन देत विनंती केली। फलटण पंढरपूर हा रेल्वे मार्गासाठीचे भूसंपादन अधिग्रहण सन 1920 साली झाले आहे। सदर प्रकल्पाचा विजयसिंह मोहिते पाटील हे खासदार असताना त्यांनी तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे पाठपुरावा केला होता। त्यांच्या प्रयत्नातून सन 2017च्या रेल्वे अर्थसंकल्पामध्ये 1149 कोटी रुपयास मान्यता देण्यात आली होती। सदरच्या प्रकल्पासाठी सन 2017 साली रेल्वे अर्थसंकल्पामध्ये 10 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे। फलटण लोणंद रेल्वे मार्गाची पूर्णत्वाबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला। याचेच फलित म्हणून भूसंपादनाच्या सर्वेक्षणास देखील 2 कोटी 10 लाख रुपये देखील मंजूर झाले आहेत। आता फक्त राज्य शासनाचे 50% हिस्सा भरून प्रकल्पाचे काम सुरू करण्यास पूर्णत्वास घेऊन जाणे गरजेचे असल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकल्पाच्या प्रगतीबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले असल्याचे खासदार मोहिते पाटील यांनी सांगितले। फलटणमध्ये आपत्कालीन परिस्थितीमध्ये मुख्याधिकारी रजेवर माजी विरोधी पक्षनेत्यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला घातला फुलांचा हार, प्रशासनाचा केला निषेध। फलटणमध्ये आपत्कालीन परिस्थिती ओढवली असताना देखील नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी हे रजा टाकून परस्पर निघून गेले आहेत। एकीकडे सामान्य जनतेचे हाल होत असताना नगरपालिका प्रशासन मात्र हातावर हात ठेवून बसले आहे असा आरोप करत नगरपालिकेतील माजी विरोधी पक्षनेते अनुप शहा यांनी शुक्रवारी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास ज्येष्ठ नागरिकांसह नगरपालिका कार्यालयात जाऊन मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला फुलांचा हार घातला।
एका वर्षात सरासरी होणारा पाऊस फलटण शहर आणि तालुक्यात मात्र 3 दिवसात झाला। लोकप्रतिनिधी आणि प्रशासन हे राजकीय भूमिका बाजूला ठेवून सर्वसामान्य जनतेच्या मदतीसाठी उतरले आहेत। नगरपालिकेमध्ये प्रशासकीय राजवट असून मुख्याधिकारी हे प्रशासकीय प्रमुख आहेत। त्यांनी शहरवासियांच्या पुनर्वसनाकडे लक्ष न देता अथवा त्यांना कोणत्याही प्रकारची मदत करता येईल याकडे न पाहता थेट रजेवर जाणे कितपत योग्य आहे असा सवाल करत अनुप शहा यांनी सर्वपक्षीय नेते मंडळींना मुख्याधिकाऱ्यांच्या विषयात एकत्रित यावे असे आवाहन केले। आज खुर्चीला फुलांचा हार घातला आहे, उद्या चपलांचा हार घालू असा इशारा अनुप शहा यांनी प्रशासनाला दिला आहे। शहराच्या हद्दीमध्ये अतिवृष्टीच्यामुळे घडलेल्या सगळ्या गोष्टींमुळे नागरिक बेहाल झालेले असताना नगर परिषदेचे मुख्याधिकारी व प्रशासन जे प्रथम आहेत हे टिंबटिंबला पाय लावून पळून गेलेत, जनतेला वाऱ्यावर सोडून। त्याचवेळी तालुक्याची परिस्थितीमध्ये प्रांताधिकारी तहसीलदार अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतायत। आमदार साहेब, खासदार साहेब, राजेगट जनतेच्या हितासाठी रस्त्यावर येऊन मदतीला उतरलेला आहे। या ठिकाणी राजकारण नाही, राजांनीही मदत केली, दादा गटांनीही मदत केली, पण जर असा अधिकारी असेल पाठीत खंजीर खुपसणारा, हा जावलीच्या मोऱ्याची औलाद आहे। जावलीच्या मोऱ्यांनी छत्रपतींच्या पाठीत खंजीर खुपसला, ह्या मोऱ्यांनी आमच्या फलटणच्या पाठीत खंजीर खुपसलाय। ह्याचा बंदोबस्त करावाच लागेल। या प्रकरणात सर्व नेते मंडळींना विनंती आहे, राजकारण बाजूला ठेवा आणि ह्याला वटणीवर आणा। आपण जर आणत नसाल तर अनुप शहा लढणारा कार्यकर्ता आहे, तो जनतेसाठी लढणारच, तो कुठेही कच खाऊन माघार घेणार नाही। आज फुलांचा हार घातलाय, उद्या चपलाचा हार घालायला कमी करणार नाही। नागरिकांना पाणी नाही, राहायची सोय नाही, जेवणाची व्यवस्था नाही, आणि जिथं केली होती तिथं साधा हांतरायला टाकलेलं नाही, झाडलोट केलेली नाही, दारूच्या बाटल्या सुद्धा उचललेल्या नव्हत्या। अख्खं व्हिडिओ शूट आहे। केंद्रीय पथक किंवा राज्याचं पथक ज्यावेळेस येईल हे सगळं पुराव्यानिशी देणार आहे आणि दूध का दूध पाणी का पाणी करणारच आहे। या आपत्तीच्या काळात रजेवर जायची काय गरज आहे? असं काय घडलंय? माणसं मरतायत, तुम्ही पोराबाळात मजा करताय और लाजाबाळ। ग्रामसेवकास शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याप्रकरणी एकास सश्रम कारावास कराड विशेष न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल। किल्ले मोरगिरी तालुका पाटण येथील रवींद्र ज्ञानदेव मिसाळ यास सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी 2 वर्ष सश्रम कारावास आणि 7,000 रुपये दंडाची शिक्षा कराड येथील विशेष न्यायाधीश दिलीप भा पतंगे यांनी सुनावली। याबाबत कराड न्यायालयातील प्रशिक्षण स्क्वॉडाच्या वतीने शुक्रवारी दुपारी 4 वाजता माहिती देण्यात आली। सन 2023 मध्ये पाटण पोलीस ठाण्यात ग्रामसेवक चंद्रवंदन साळुंखे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार कराड विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते। या कामी अतिरिक्त सरकारी वकील राजशेखर डी परमाज यांनी सरकार पक्षातर्फे खटल्याचे संपूर्ण कामकाज पाहिले। सरकार पक्षातर्फे एकूण 5 साक्षीदार तपासण्यात आले। यापैकी फिर्यादी आणि तपासी अधिकारी पाटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक लावंड यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली। दिनांक 24 मे 2023 रोजी सकाळी 11 वाजता ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती। या ग्रामसभेला कोरम पूर्ण नसल्याने सभा तहकूब करून पुढे ढकलण्यात आल्यामुळे सर्व ग्रामस्थ निघून गेले होते। फिर्यादी हे ग्रामपंचायतीसमोर उभे असताना आरोपी रवींद्र ज्ञानदेव मिसाळ हा येऊन तुम्ही मला वित्त आयोगाची बँक स्टेटमेंट माहिती का दिली नाही असे विचारले, तेव्हा फिर्यादी यांनी वित्त आयोगाची माहिती तुमच्या अर्जात नमूद नाही, तरीही मी झेरॉक्स काढून देतो असे सांगितले। त्यानंतर आरोपीने फिर्यादीच्या अंगावर धावून जाऊन त्यांच्या हातातील ग्रामसभा प्रोसेसिंग बुक हिसकावून त्यातील लिहिलेली पाने फाडली व त्यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली होती। पाटण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या खटल्यात अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील श्री आर डी परमाज यांनी सरकारतर्फे एकूण 25 साक्षीदार तपासले होते। सातारा शहरानजीक कोडोली येथे जुन्या भांडणाच्या कारणातून एकाचा खून, 3 जण ताब्यात, 2 फरार।
जुन्या भांडणाच्या कारणावरून सातारा शहरानजीक कोडोली परिसरात एकाचा खून झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात शुक्रवारी सायंकाळी 5:30 वाजता करण्यात आली आहे। याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 29 मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास जुन्या भांडणाच्या कारणातून अक्षय दिलीप माने राहणार धनगरवाडी तालुका सातारा याचा कोडोली सातारा येथील 5 एकराच्या मोकळ्या प्लॉटमध्ये धनंजय यादव, प्रथमेश उर्फ पत्या रमेश चव्हाण, योगेश नंदकुमार खवळे, रोहन नामदेव जाधव आणि त्यांचा एक मित्र सर्व राहणार कोडोली तालुका सातारा यांनी लाकडी दांडक्याने मारहाण करून खून केला आहे। खुनाची माहिती समजताच घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांनी भेट दिली आहे। संशयितांपैकी 3 जणांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले असून उर्वरित योगेश नंदकुमार खवळे आणि एक जण फरार आहे। त्यांच्या तपासासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत। सातारा शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक बिले तपास करत आहेत।